नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, हिंदू धर्मात मंगळसूत्राला अत्यंत पवित्र आणि वैवाहिक नात्याचे प्रतीक मानले जाते। विवाह सोहळ्यात वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो आणि हा क्षण विवाह बंधनाची अधिकृत सुरुवात मानला जातो। मंगळ या शब्दाचा अर्थ मंगल, शुभ आणि सौख्य देणारा असा आहे। त्यामुळे मंगळसूत्र हे दाम्पत्याच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि सौभाग्य आणणारे मानले जाते। मंगळसूत्र प्रामुख्याने काळ्या मण्यांच्या माळेतून बनवलेले असते। या काळ्या मण्यांबद्दल असा समज आहे की ते नकारात्मक ऊर्जा, दृष्टिदोष आणि संकटापासून स्त्रीचे रक्षण करतात। सोन्याचे लॉकेट किंवा थाली हे समृद्धी, पवित्रता आणि देवी देवतांच्या कृपेचे प्रतीक मानले जाते। काही समाजामध्ये त्यावर विशिष्ट धार्मिक चिन्हे, देवतांची आकृती किंवा मंगल चिन्हे असतात। विवाहित स्त्रीने मंगळसूत्र धारण करणे हे तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि दाम्पत्याच्या स्थिरतेसाठी शुभ मानले जाते। मंगळसूत्र फक्त दागिना नसून स्त्रीचे अभिमान आणि जबाबदारीचे प्रतीक आहे। मंगळसूत्र सतत गळ्यात धारण केल्याने पती पत्नीमधील प्रेम, निष्ठा आणि विश्वास दृढ राहतो, असा पारंपरिक समज आहे। हिंदू धर्मातील प्रत्येक प्रथा किंवा अलंकाराच्या मागे काहीतरी भावनिक आणि आध्यात्मिक अर्थ दडलेला असतो। त्याचप्रमाणे मंगळसूत्र हे प्रेम, सुरक्षितता, सौभाग्य आणि सामाजिक मान्यतेचे प्रतीक असून विवाह जीवनाला पवित्रता आणि स्थैर्य प्रदान करणारे मानले जाते। त्यामुळे मंगळसूत्र स्त्रीच्या वैवाहिक जीवनातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठेचे चिन्ह मानले जाते। शकुनशास्त्रात अनेक शुभ आणि अशुभ संकेत सांगितले आहेत, जे भविष्यात घडणार या काही चांगल्या किंवा वाईट घटनेकडे निर्देश करतात। अनेकदा लोक शुभ चिन्हाकडे लक्ष देतात, परंतु अशुभ चिन्हाकडे दुर्लक्ष करतात। साधारणपणे अशुभ मानल्या जाणाऱ्या मंगळसूत्राच्या भंगाचाही उल्लेख शकुनशास्त्रात आहे। या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला सांगणार आहोत की मंगळसूत्र वारंवार तुटणे म्हणजे काय आणि मंगळसूत्र तुटल्यास काय करावे। हिंदू धर्मात मंगळसूत्र हे विवाहित स्त्रीच्या वैवाहिक आनंदाचे प्रतीक मानले जाते, जे पतीच्या जीवनाचे वाईट नजर आणि त्रासापासून संरक्षण करते। मंगळसूत्र हे वैवाहिक जीवनाचे सर्वात मोठे प्रतीक आहे। शकुनशास्त्रानुसार एखाद्या स्त्रीचे मंगळसूत्र अचानक तुटले तर ते अत्यंत अशुभ मानले जाते। हा अपशकुन आहे, जो पतीच्या जीवनात संकट किंवा अडचणी दर्शवतो। शकुनशास्त्रानुसार मंगळसूत्र वारंवार मोडणे शुभ मानले जात नाही आणि ते पतीसाठी संकटाचे लक्षण असू शकते। जर तुमचे मंगळसूत्र अचानक तुटले तर ते लवकरात लवकर दुरुस्त करा किंवा बदलून घ्या। मंगळसूत्र तुटणे म्हणजे येणाऱ्या काळात पतीच्या जीवनात मोठे संकट किंवा अडचणी येऊ शकतात, कारण ते विवाहित स्त्रियांचे अखंड सौभाग्य आणि पतीच्या सुरक्षिततेचे प्रतीक आहे। मंगळसूत्रात असलेले काळे मणी हे आद्य शक्तीच्या 9व्या स्वरूपाचे प्रतीक असून त्यांचे निर्गमन अशुभ मानले जाते। मोती उचला। जर तुमचे मंगळसूत्र अचानक तुटले तर त्याचे मोती उचलून ते घराच्या मंदिरात आदराने ठेवावे, मग ते दुरुस्त करा। धार्मिक उपाय: मंगळसूत्र तुटल्यावर होणारा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी तुळशी मातेची पूजा करावी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी। माता पार्वतीला अर्पण: मंगळसूत्र पुन्हा तयार केल्यानंतर स्नान करून प्रथम माता पार्वतीला अर्पण करावे आणि त्यानंतरच ते परिधान करावे। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।